वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग गाईज. सध्या आम्ही आहे कर्जत मध्ये. आम्हाला जायचे माफलिकच्या शूटसाठी मरीन्सला. तर चला, अजून माणसांचं आवरेल नाही. कधी आवरतं ट्रेन जर सुटली ना आमचीच हाल होणार. एक तर आम्हाला आमची कार घेऊन नाही जायचं, कार इथंच लावायची, त्याच्यानंतर ट्रेनने जायचं. ए दादा आवरा ना पाटापाटा, परत ट्रेन मिस झालं आलो तिला आपली. माझं सगळं आवरलंय. दीदीचं बाकी वाटतं आहे ना. तीच टाइमपास करतो. मला 10 मिनिटात मी दरवेळेला 10 मिनिटात रेडी होते. हा एक दीड तास होतो. बेसिक स्किन केअर करतोय मी, तुझ्यासारखा मेकअप नाही करत. कशाला करतोय तू स्किन केअर? तू अंघोळ न करतो बरं तरी पोरी फिदा आहेत तुझ्यावर. हा, एवढी क्रेज आहे, एवढी क्रेज आहे का माझी? बाई क्रेज कमी ना आपल्या हिरोची. पोरी वेड्यात कमेंट असतात खाली की आम्ही फक्त ह्याच्यासाठी व्हिडिओ बघतो. ते सगळं जाऊ दे, पण आता सिरीज मध्ये को ऍक्टर चांगला दिसला पाहिजे का नाही? तुला शोभला पाहिजे की नाही को ऍक्टर? नाही, मी हे अग्री करेन की महेश स्किन केअर कडे खरंच खूप लक्ष देतो. लाईक मी बॉईजने एवढं नाही बघितलं स्किन केअर वगैरे करताना, पण हा करतो. गरज आहे ना बेसिक स्किन केअरची. सांग काय काय स्किन केअर? मी जास्त काही नाही, मी क्युअर स्किनचं हे किट यूज करतो, जे की स्पेशली कस्टमाइज होऊन आलेलं आहे माझ्यासाठी. क्युअर स्किन एक डर्मॅटॉलॉजिस्ट ॲप आहे, ज्याच्यावरती 2 सेक्शन आहे, हेअर आणि स्किनचा. ज्यामध्ये स्किनचं चूज करायचं आहे, तुझे सगळे प्रॉब्लेम्स टाकायचे, काही क्वेश्चन विचारले जातात ॲपवरती, त्या क्वेश्चनचे आन्सर करायचे, जसं की तुला मेडिकेशन चालू आहे किंवा तू कुठले प्रोडक्ट्स आधी यूज केले आहे. त्याच्यानंतर AI थ्रू तुझा फेस स्कॅन होतो, ज्यामध्ये ॲप तुझी स्किन डायग्नोस करतं आणि त्याला काय इश्यूज आहे ते सगळे रिमार्क्स तिथे येतात. त्याच्यानंतर आपल्यासाठी एक स्पेशल डर्मॅटॉलॉजिस्ट असाइन होतो, जो आपल्याला सांगतो की आपल्या स्किनला काय क्युअरची गरज आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्यासाठी अशी स्पेशल कस्टमाइज किट बनवून येते. ही किट मला पडलेली 2200 रुपयाला. कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर 3 ते 4 वीक्स मध्ये आपल्याला विजिबल रिझल्ट बघायला मिळतात. शिवाय हे सगळे प्रोडक्ट्स डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आणि क्लिनिकली सर्टिफाईड आहेत. ऍपवरती आपल्याला प्रोडक्ट कसे यूज करायचे याचे इन्स्ट्रक्शन सुद्धा मिळतात आणि मंथली फॉलोअप सुद्धा होतो. ऍपवरती आपल्याला डाएट टिप्स सुद्धा दिल्या जातात. हे सगळं एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि एकदम फास्ट डिलिव्हरी येते प्रोडक्टची. पण जर तुम्ही गावठी 100 हा कुपन कोड यूज केला तर ह्या किटला तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे. आणि क्युअर स्किन ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि पिन कमेंट मध्ये पण दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करू शकतात. सो गो फॉर इट, क्युअर स्किन. 10 मिनिटं राहिले ट्रेनला आणि अजून आम्ही चाललोच. आमची बडबड आहे ना, कुठंच थांबत नाही. गाडीत माईक राहिलो, आता पटकन माईक घेऊन आलो, त्यानंतर शूज घातला आणि आत्ता चाललोय. आता जर ट्रेन मिस झाली तर याला कारणीभूत सगळे का रे, आम्ही, मी एकटा नाही. चला ब्लॉग मी तेच विचारत होतो, ब्लॉग चालू केला का तू? मग तू खरं मला बघून घेतला की नाही खरं बोल. खरं बोल ना मी. Accept कर. शपथ नाही. मी आले दादाला काय यायत, आम्ही तुला आले काय म्हटलो. यज्ञाने मायफ्लिक्स साठी ब्लॉग बनवायचं ठरवलंय. ती चालू केलं की याला सुचतंय आपल्याला. आणि हा आधीपासून करतोय गावठी. आणि हे ऐका, आम्ही इथलं बोललो. बरं कसं वाटतं पहिल्यांदा मुंबईला आलाय? पहिल्यांदा काय बात करते. लास्ट टाइम ब्लॉग मध्ये घेतलं आपण, मग आलो होतो तेव्हा. काय केस चमकताय माझ्या, मेरी जुल्फे. आता आमच्या दादाने नारळ पाणी पिलंय, त्याची अशी इच्छा आहे त्याला त्याच्यातली मलाई खायची. ती पण आता चालू आहे. त्या माणसं घेऊन फोडणार आणि मग याला मलाई देणार. पाण्यावाले घेऊ. नाही नको आम्हाला. तर घे. गोड आहे का पाय बरं. गोड आहे दादा. कॉलेज लागतंय दिवसेंदिवस, समजलं ना? दादर विंटेज गाडी घ्यायची. बोलतीच अरे मग तू पण काय केलं त्या दिवशी? ब्लॉगिंग चॅनल दोघांचं आहे आमच्या. महिने एकटीच का बोलायचं, मला पण बोलायचं. तू तसंही अख्ख्या सिरीज मध्ये हाच बोलतोय ना. मग इथे मी विंटेज बोलायला गाडी काय घ्यायची कर problem दादा आहे? आपल्याला. हा, कोणती घ्यायची? Contest. आता कलेक्शन ते ठरेल. मला कॉन्टेस्ट घ्यायची, एक बिटल घ्यायची. ऐकलं का? एक नंबर फील होतं इथं आलं. आमचं इथं आता शूट वगैरे सगळं कंप्लीट झालंय. इथला सनसेट पाहून एकदम भारी फील होतं. एकदम म्हणजे आनंद डायरेक्ट. माणसं ब्लॉग पाहतील ना, मजा येऊन जाईल त्यांना. रोशन म्हणत असेल चूक केली, आलो नाही. मिस केलंय बरं का रोशन, तू पुढच्या वेळेला असं नको करू. नक्की आहे. आमचं ऑलमोस्ट सगळं शूट कम्प्लीट झालंय. आता आम्ही ना भूक लागली आहे, खाना खाणे त्याच्यामुळे काहीतरी खाण्याचा विचार आहे. त्यानंतर परत यायचं मरीनला आपल्याला. आणि मी असा विचार केला होता की मी आता मुंबईला जाईन, तिथं काय लोक थोडे ओळखतं कोणी आपल्याला. मला मास्क लावायची पाळी येते. हां काय करणार आहे, मास्क लावायला लागतं.
परत येऊ मरीनला आपण. हा येऊ ना. एक तर इथं असं बसल्यावरती एवढं भारी वाटतं ना, आता काय सांगतो नाही. कॅब करा जाऊ दोघं आपण. यांचं नाही ऐकायचं आता. मी आणि आम्ही जाऊ चालत तर तुम्हाला कॅबने 350 जाणार आहे का तू? कॅबने जाणार आहे? 350 मीटर जर तुम्हाला चालवत नसेल ना, संपले तुमचा विषय. चालायची बाबतीत आहे तो लय चालू शकतो, पण विषय काय माहिती का सध्याच्या कंडिशनला त्याला चालायचं नाही. काय रे दादा, जायचं का चालत? बाई हे काय माझ्यासोबत काय झालं? नाही घेणार मी आजपासून कोणाची बाजू नाही घेणार आहे. कोणाची तर दादाची घेऊ नका आता. नाही घेणार मी बाजू, मला त्रास झाला आता. लिटरली बोलत नाही का मला कॅब करायची आहे, मी जस्ट माझ्या करून घेतो. परत नाही करायची आहे. तुझ्या नादात मी हा बोलून बसलो ना. खरंच करायचं आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करून बोलवली पण असते. तुझ्या बाजूने भांडत होतं. ठीक आहे, माय आता एकटाच जातो कॅब. मी बुक करून देतो, डोंट वरी. चालेल, मी काही नाही. हीच मज्जा आहे. परत परत येणार आहे का आपण इथं? सांगा बरं. नाही ना, जाऊ मग. आम्हाला भूक लागली होती पोटभर, आता आम्ही खाल्लंय. आता चाललो आहे आम्ही परत मरीन्सवरती. आता फोटोज काढायचे, त्याआधी सोल्ड स्टोअरला चाललो आहे. मला शर्ट घ्यायचा आहे, टी शर्ट घेऊ म्हटलं. इथं शर्ट मला घ्यायला आलो, मला साईजच भेटत नाही. इथं दादाची शॉपिंग चालली, त्याला सगळं भेटलं आहे. मला एक शर्ट नाही भेटत. एक शर्ट ट्राय करून आलो, एक साईज भेटली होती मला. इतका खराब वाटला तो शर्ट, कॅन्सल करून टाकलं. घ्यायचं मूड गेला आता. 2 तास आता इथं कंप्लीट झाले, अजून माणसांची शॉपिंग नाही उरकली. मला फायनली एक शर्ट भेटला आहे, त्याच्यात माझी साईज अवेलेबल होती, तो घेऊन टाकला मी. आणि हे माणसं झालं का? मी नव्हती घ्यायला आली, मी ह्याच्यामुळे घेतलं. ह्याच्यामुळे घेतलं. एवढा टाइमपास केला. कुठे गेला? कुठं आहे तो? आता परत गेला का? हा हा, एक शर्ट घेऊन गेला. काय करतोय? बिलिंग केलं का त्याचं? नाही केला, काहीच नाही केलं. चला आता जातो. शॉपिंग वगैरे सगळी कंप्लीट झाली आणि निघाले होते, स्टेशनवरती चालले होते. म्हटलं मरीन्सला जायचं आहे. परत येतो का आपण? इथं आलो आहे तर थोडंसं पीस वाटलं पाहिजे म्हणून परत इथं आलो आहे. मागाशिकच बोललो होतो मरीनला परत यायचं आहे खाऊन झाल्यावरती. माणसं निघाले होते, बरं झालं परत आले. आता इथं बसू थोडा वेळ, त्यानंतर जाऊ. तसे फोटोज काढायचे. इथं कुत्रे का काय यांच्या गल्लीत? होय होय, अरे मी वाईट घातलं ना. सरक. सरक बोलते. ए सरक रे. ब्लॉग मध्ये दिसला शेरू तू. शेरू, शेरू मैं तेरे को बहुत मारू, बाजू में चल फिर. शेरूला म्हणा आपल्यावर नको अटॅक करू. चल. शेरूचे भरपूर रील्स आहेत इंस्टावर. हा ना, शेरू व्हायरल माणूस आहे. याचा हा काय? हा शेरूचा भाऊ आहे का? नाही, भाऊ लय मस्ती आहे. बहीण आहे का? नाही, त्याची वाईफ कशी बोल? गर्लफ्रेंड. शेरूची गर्लफ्रेंड. क्यूट आहे ना, सुंदरी. सुंदरी थोडी हाफ साईज आहे. ए सुंदरी दिखली तू उंदरी. वाद झालं बरं. हो नाही, रडतोय. जाऊ द्या, सेंटी झालं तू. लागू राहिले मला ते. चल लवकर. यज्ञा दिदीचे पाहुणे आणि यज्ञा दिदीचे लांबच राहा. उद्या ती नसली का मग आम्हाला वाटत. मित्रांनो, पॅकिंग वगैरे सगळी झाली, निघालो आता आम्ही आमच्या घराकडं. शूट वगैरे सगळं कंप्लीट झाले, सगळे कामं झाले, मज्जा पण झाली. आता चाललोय घरी. चालू बरं. अरे चला ना तुम्ही, चला चला. का भरलोच नाही आम्ही. कोणी येऊन धडकलं? मला तेच वाटलं. अवघड काम आहे JCB चं. 2-3 दिवस चालवलं ना परफेक्ट येऊन जाईल. रोडिंग चालू आहे आता. मयूरला म्हणा आता हिची रायडिंग लागते आम्हाला. मयूर बोलावं लागत. अरे 16 टायरची रायडिंग घ्यायची आता आपल्याला. हे 2 उभे वाटतं. त्याच्या मटेरियल खाली करायला आले 2 गाड्या. एक केली, एक बाकी. नाही थांब ना आता. ड्रिप मार. ड्रिप काय मारले हो. बस वाहतोय.
हप्ताभर जर कंटिन्यू चालवलं ना एकदम परफेक्ट चालू लागलाय फुल टाइम ऑपरेटर. नाही ऑपरेटर मयूर आलाय मयूर आहे ना. मयूर भाऊचं काय म्हणणं ऐकून घ्या आपण थांबा. उघडते कोणते कुठून उघडायचंय इकडे उघडे बाई. काय म्हणतो मयूर काय म्हणणं मयूर म्हणजे आम्हाला येत नाही का आम्हाला येत नाही या 16 टायरची लाईट लागायची आम्हाला. काय लागायची 16 टायरची लाईट. हा तिची लाईट लागत 16 टायरची. त्याची उभे आहे त्या तुमच्या इथे. त्या जमायच्या आम्हाला. चालव ना अन्न चावी त्यांच्याकडून. मी तर मध्ये ड्रायव्हर बसेल त्याला. येणं घेऊन होई ना. बरोबर या बावडचं नको रे ऐकू हा काही बोलतो मयूर येऊ का आम्ही बस मध्ये चाल. बस मध्ये. बस मत चल नाही नाही फाट्यावर जायचं बस मत चल ये चल इकडून चल ना तिने काहीतरी बटन दाबलं बरं का मयूर आहे इथं याला लय किडा आहे बाय बाय अरे माझला पण ऍटिट्यूड पण त्याचा ऍटिट्यूड येऊ का बोला आमच्या नको करायला. अशी ती आमची पूर्वी अशी ऐक ना साधी सरळ दीदी. नाही. आपल्यावर नको जादू करायला ती. ना? सारखं घेऊन जाते माझ्या नवऱ्याला. आम्ही तर कोकणी असून काहीच फायदा नाही कारण जादूटोनं नारळ फिरवणं आम्हाला माहिती नाही. इकडे चल माहिती असलं तरी तुम्ही आम्हाला सांगणार आहे काय माहिती असलं तरी सांगणार आहे का आम्हाला नाही ना पोरगी ना जाडी एक 80 किलो वजन तरी पाहिजे 80. म्हणजे बोकांडी बसली पाहिजे माझ्या हा? काय वाटतं रोशन आपल्या सोबत यायला पाहिजे होता का नाही काय करणार आता. रोशन तू मिस केला यार मुंबई अगं मला फिरायला एवढं आवडत. या यांच्यापेक्षा जास्त मला फिरायला आवडतं. लोकांनी त्याला authentic विचार. pizza- नाही एवढं खरं दादा authentic pizza आठवला हा मला लय आवडला ह्याला लय आवडलं ऑथेंटिक पिझ्झा ऑथेंटिक पिझ्झा पेक्षा आहे ना मला आहे ना कोणता शेक होता तो शेक होता का? कोणती ड्रिंक होती कॉफी ती? होती हा कॉफी ती जास्त Vanilla- आवडली. vanilla व्हॅनिला latte. लाटे. म्हणजे आहे ना ती आधी मला आवडली नाही मिक्स केली नंतर त्यानंतर मी mix एकदम करून भारी दिली ती. हा. त्याने लेअर तसेच ठेवले हा. आणि पियाला आणि त्याचं तोंड मला कळलं मग मी तशी ती टेस्ट करायला आणि मिक्स केला मी विंग्स खाल्ले. चिकन विंग्स चिकन बाप विंग्स पण. खाल्ले सोमवारी. चिकन विंग्स सोमवारी. बापले. सोमवारी मंडेला जाऊ दे एक दिवस मी देवाच्या दोनदा पाया पडेल. मी सोडलंय. पण खाईल काय तू सोडले का Non-veg? एकदम चांगली गोष्ट आहे. सोडलं म्हणजे ना कधीच कंट्रोल खाऊ केलं कंट्रोल केलं म्हणजे पण बऱ्यापैकी कंट्रोल झालं त्याला पण अचानक पावसाला सुरुवात झाली आणि लगेच गारा पडतोय बाई. गारा मित्र लागणार कारण आई, मोठा गारा ए, लागती ना गारा, सांभाळा. रोशन, सांभाळ. पाहू ना गारा पाहू ना किती तिकडे. द्या लोटून द्या गारा पाहिला नाही तुम्ही कधी दे रे बाई, मागे. व्हिडिओ चालू कर ना. सिद्ध्या, तू एकदम ग्रेट माणूस आहे सिद्ध्या. होय, होय. गारा पाय, डोक्यामध्ये गारा आहे. त्याच्या डोक्यामध्ये गार घेऊन जा. आता तर ऊन पडलाय तरी पाऊस चालू आहे पाऊस वाढलाय उलट वरती ऊन आहे पाऊस पडतोय आणि गारा पाय गाडीवर कशा दिसतंय उड राहिल्या सगळ्यावर हा ना शूटचं नियोजन होतं आमचं आता काय नाही थोड्या वेळानं थांबल मग करता येईल शूट याच्यावरती पाय याच्यावरती गारा पाय वरती साचलाय गारा आपलं काय सनरूफ वरती अरे वाढलं पण ऊन काय येते सांग रेनबो कोणी फोन केलेला तुला रेनबोचे 7 कलर सांग 7 कलर आहे येलो पिंक ब्ल्यू बाकीचे ते आता कलर ते बदलून आणलं त्यामुळे ते मला सांगताना पाहिजे गाडी कस्टमाइज करून यायला